थँक्यू सो मच देवडाके सरांचा आवाज आपण ऐकलात. सरपंच चषक करळची दमदार स्पर्धा आपण अनुभवतोय आणि या मॅच नंतर आणखीन आपल्याला पुढचे सामने पाहायला मिळतील, परंतु ही महत्वाची मॅच शेवटच्या सामन्यामध्ये दाखल झालाय जावले संघ. पहिल्याच बॉलवरती फार चांगली सुरुवात म्हणूया बालू घरत गोलंदाजी ट्रॅक वरती. मोरिया 11 सावरकर आणि त्यांच्या विरोधात आपण साईनाथ करंजा संघाला पाहतोय. अगदी ब्रँडेड कंपनीचा वॉच, स्मार्ट वॉच देऊन आपण प्रेक्षकांना सन्मानित करणार आहोत. अनिल घरत आजचे लक्की भाग्यवान विजेते ठरलेत. अभिनंदन अनिल. सावरकर गावचे अनिल घरत यांचं अभिनंदन आपण करूया. पहिल्याच बॉलवरती विकेट. दुसरा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप विकेटचा खेळाडू इथे थोडीशी मिसफिल्ड. रन्स एक कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती मिळाल्या जात आहेत. 2 धावेने डावाला सुरुवात करून देत असताना खेळाडू आपण सलामीचे पाहू शकाल. एकीकडे बंटी मात्रे आणि त्याच्या सोबतीला यज्ञेश ठाकूर. 2 बॉलचा खेळ संपलाय सध्या. धाव फलकावरती 2 धावा. ओट शॉट इनफिल्डच्या वरून लाजवाब फटका. बॉल निघालाय बाउंड लाईनच्या दिशेनं. सीमा पार. 1-2 बाउन्स इनटू द फॅन्स. 4 रन. आजिया करळ गावाला आयोजक अरविंद तांडेलचं नाव लागलंय गाजायला. पहिला खणखणीत चौकार आलाय बॅट्समन यज्ञेश ठाकूरच्या बॅटमधून. 2 बॉल 6 धावा तो करू शकला. इथे आणखीन एक चांगला फटका ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल गोलीच्या वेगानं बाउंड लाईनच्या पलीकडे यज्ञेश ठाकूरच्या बॅटमधून आलाय. दुसरा खणखणीत चौकार. अरविंद माझी सरपंचांची सातराईच्या शकाला आणि ताई आल्या बघा सामना बघायला. आयोजक सूरज तांडे. पहिल्याच बॉलवरती बालूने विकेट घेतली, परंतु त्याच्यानंतर पुढच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार. का तिसरा देखील येईल? आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत बॉल अडवण्याचा. लास्ट मोमेंटला चांगली फिल्डिंग. रन्स वाचवल्यात म्हणूया. इथे 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती रन्स लागल्या गेल्यात. 5 बॉलच्या अखेरीस 12 धावा. 12 धावा धावफलकावरती. एक खेळाडूच्या मोबदल्यात. बारावरती एक खेळाडू बाद झालाय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली, परंतु त्याच्यानंतर रन्स धावा जमा करण्याचा प्रयत्न साईनाथ करंजा संघाचा राहिलाय. चांगली स्टार्ट म्हणूया. 12वरती एक विकेट. मागच्या मॅच मध्ये प्रचंड धावा होत्या, परंतु लास्ट मुमेंट पर्यंत ती मॅच राहिली. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षकापासून दूर होता बॉल. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. रन्स मिळेल 1 धाव आणि पाहता पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. बॅटिंग करत असताना साईनाथ करंजा टीमची धाव संख्या 1 खेळाडू बाद 13 धावा. सरपंच चषक करळ ही स्पर्धा आपण पाहतोय. सध्या मंचावरती उपस्थित याच गावचे भूमिपुत्र आणि ज्यांच्या नावानं सातत्यानं मोठी स्पर्धा आपण अनेक वर्ष पाहतो असे दमदार व्यक्तिमत्व माननीय श्री अरविंदजी तांडे साहेब यांच्या समेत आपण पाहू शकते. आमचे वरिष्ठ पोलीस साहेब यांचं देखील आम्ही मनपूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 1 खेळाडू बाद 13 रन्स. आणखीन शेवटचे 18 चेंडू. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती मोन्या आलाय. दुसऱ्या षटकामध्ये दाखल होताना आपण मोन्याला पाहू शकता. सावरकर गाव सातत्यानं क्रीडा क्षेत्रामध्ये सावरकर टेनिस क्रिकेटचा देखील दबदबा राहिलाय. मागील 7-8 वर्ष जर आपण गेलात तर एक वेगळाच दहशत, या संघाची वेगळीच दहशत पाहायला मिळाली होती. आणि त्याच गावचे सर्व खेळाडू बालू असतील. आज सुमित अनफिट असल्या कारणास्तव या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाहीये. सुमित घरत. यावेळीचा बॉल बॅटच्या मधोमध मधुर आवाज आलाय बॅटमधून. थेट निघालाय कमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. सीमा पार षटकार. उरण तालुक्यात नाईट क्रिकेट सामने या चषकाला आले बघा प्रमुख
ओव्हर मध्ये 13 रन्स. या ओव्हरचं भव्य स्वागत केलंय. मोन्याच्या विरोधात ठोकलाय खणखणीत षटकार. 19वा फटका फसलाय. कॅचची संधी चुकी केली नाहीये खेळाडूंना. टिपलाय कॅच आणि या मॅच मधली महत्वाची अडचण दूर केली म्हणूया. यज्ञेश ठाकूरचा खेळ इथे समाप्त होईल. आणखीन एक झटका. विकेट क्रमांक 2. विशाल स्पोर्ट करगा 200 ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप आहे त्यांच्या संगतीला. विशाल स्पोर्ट करगावाची पोरं आहेत जोडीला. 200 ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप आहे त्यांच्या संगतीला. अरविंद तांडेल माजी सरपंचांच्या तोड नाही कार्याला. सूरज तांडेल दादाच्या तोड नाही कार्याला. सरपंच चषक ठेवलाय भारी आज या करळ गावाला. सरपंच चषक हायलाय भारी आज या करळ गावाला. अगदी दमदारी स्पर्धा आपण अनुभवतोय आणि सध्या मॅच सुरू आहे. साईनाथ करंजा आणि त्यांच्या विरोधात मोरिया 11 सावरकर. 19 वरती 2 विकेट्स पडल्यात. मुख्य खेळाडू यज्ञेश ठाकूर काय येणाऱ्या 12-15 बॉल मध्ये 18-20 धावेचं अंतर जे वाढणार होतं ते कमी केलंय की काय. सावरकर टीमनं मुख्य खेळाडूला बाद करण्यामध्ये यश मिळालं. धाव फलकावरती सध्या 19 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये मोन्याला आपण पाहू शकता. सुरुवात त्याच्या विपरीत राहिली. षटकारानं त्याचं भव्य स्वागत केलं परंतु त्याच्यानंतर स्ट्रॉंग कमबॅक. विकेट मिळाले. आता आत्मविश्वास वाढलाय गोलंदाजाचा. राऊंड द विकेटनं इथे देखील कॅचची संधी आहे. फटका फसलाय. लागोपाठ 2 बॉल 2 विकेट. मोन्याच्या खात्यावरती दुसरी सफलता. फलंदाज आले आणि निघालेत. आणखीन एक खेळाडू बाद. सरपंच चषकाचं गाजतय नाव उरण तालुक्याला. या उरण तालुक्याला अनिता अरविंद तांडेल सरपंच चषक हायच करळ गावाला. अनिता अरविंद तांडेल सरपंच चषक हायच करळ गावाला. सध्या स्क्रीनवरती आपण या स्पर्धेचे जनक पाहताय. अरविंद तांडेल साहेब आणि सूरजजी गणेश तांडेल यांना आपण ऑन दी स्क्रीन पाहू शकाल. ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही स्पर्धा साकारली गेली आणि जे स्वप्न पाहिलं की या वर्षी देखील धूम धडाक्यात सरपंच चषकाचा थाट आपल्याला आयोजित करायचा. आणि सध्या स्क्रीनवरती आपण या स्पर्धेचे जनक पाहू शकताय. दमदारी स्पर्धा. सेकंड लास्ट मॅच आजच्या रात्रीमध्ये. उद्या आपण अपेक्षा करूया की वेळेवरती सामने सुरू केले जातील कारण आज रात्र फार मोठी बनत चालली. 2:30 वाजलेत रात्रीचे आणि याच्यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे. मिस टायमिंग. 3 बॉल 3 विकेटची संधी. टिपलाय कॅच आणि इथे विकेट हॅट्रिक. पहिला गोलंदाज ठरलाय मोन्या ज्याने या स्पर्धेमध्ये सरपंच ट्रॉफी मध्ये 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेतल्यात. आणि ताताईनी केला बघा गावाचा विकास. गोरगरिबांना करती मदत समाजसेवेचा आहे ध्यास. सरपंच आणि ताताईनी केला बघा गावाचा विकास. गोरगरिबांना करती मदत समाजसेवेचा आहे ध्यास. अरविंद तांडेल हाय करळ गावाचे. अरविंद तांडेल हाय करळ गावाचे. तोड नाही त्यांच्या कार्याला. तोड नाही त्यांच्या कार्याला. पडलेल्या 3 विकेट्स धाबे चांगलेच धनाडलेत म्हणूया टीम करंजा संघाचे कारण महत्वाच्या विकेट मोन्यानं घेतल्यात. या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज राहिलाय ज्यानं 3 बॉल 3 विकेट्स घेण्याचा बहुमान पटकावलाय. लाजवाब बॉलिंग. सध्या 4 विकेट्स धाव फलकावरती. फक्त आणि फक्त 19 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 13 आल्या. टोटल 7 बॉल मध्येच 19 होते असंच म्हणूया. आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 बॉल मध्ये 3 विकेट. पुढचा बॉल उंच गेलाय का लांब जाईल. लांबी पडले कमी. 4 बॉल 4 विकेट. अफलातून गोलंदाजी आणि अर्धा संघ गारद केलाय. 19 वरती 5.
नवा विक्रम या स्पर्धेमध्ये लगातार 4 विकेट. आजही मला ती स्पर्धा आठवते जिथे रायगड प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये लागोपाठ 3 मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूंना जिंकल्या होत्या तोच सध्या बॉलिंग करतोय. मोन्याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं, 3 बॉल 3 विकेट्स घेतल्या आणि पुढच्याच बॉल वरती चौथी विकेट्स देखील. टोटल 4 विकेट्स मागील 5 बॉल मध्ये पटकावल्यात. का फायफर ओपन करतील पहिल्याच ओव्हर मध्ये. इथे ज्या पद्धतीनं बॉलिंग केले मोन्यानं, डावखुऱ्यात त्याचे खेळाडू दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. इनअप नंबर 7 ओ टॅप करण्याचा प्रयत्न, रन्स मिळाले नाहीये पण तू बॉलिंग आवडली असत एकदा जोरदार टाळ्या होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये टोटल 4 विकेट आणि अवघ्या 6 धावा देत 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या अखेरीस साईनाथ करंजा टीमची धाव संख्या 5 खेळाडू बाद, अवघ्या 19. चला फिल्डिंग लावून घ्या सावरकर टीम. षटक क्रमांक 3 विकी घरत बॉलिंग करण्यासाठी दाखल झालाय. तिसऱ्या षटकामध्ये विकीला आपण पाहू शकता तो सातत्यानं या टीम साठी महत्वाची भूमिका बजावत असतो. आणि आज ज्या परिस्थितीमध्ये सावरकर संघ खेळतोय, 19 वरती 5 विकेट पडल्यात, आणखीन दबाव वाढवण्याची चांगली संधी मी तर म्हणेल करंजा संघावरती आता निर्माण झाले. थोडासा दबाव वाढवला, मोन्याचं कौतुक करूया आपण. 4 लगातार विकेट, 5वा बॉल डॉट, 6 बॉल मध्ये फक्त 6 धावा. सुरुवातीच्या 7 बॉल मध्ये 19 होते, आता 12 बॉल संपलेत आणि 12 बॉल मध्ये धावफलकावरती देखील 19च धावा. शेवटचे 12 चेंडू विकी घरत. षटक क्रमांक 3 कमी गतीचे गोलंदाज त्याच कारणास्तव स्टंपच्या अगदी जवळ चिकटून उभे आहेत विकेट किपर. 12 बॉलचा खेळ राहिलाय. मिडल ऑर्डर दमखम दाखवेल करंजा संघाचा. शेवटचे 5 विकेट अद्याप शिल्लक आहेत आणि 12 बॉल तुम्हाला खेळावे लागतील. येणाऱ्या 12 बॉल मध्ये आणखीन जर 25-28 रन्स बनल्या तर एक चॅलेंज ठरेल सावरकर संघासमोर देखील. का तिथपर्यंत प्रवास करतील का करंजा टीमचे खेळाडू. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्वीप केलाय, निघालाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. रन्स मिळतील 4. मागील 5 बॉल मध्ये एकही रन्स काढू शकले नव्हते करंजा टीमचे खेळाडू. पण तू जशी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, अगदी रॉकेट स्ट्रोक पाहायला मिळाला. फाईन लेग रिझन मध्ये फाईन निघाला फटका आणि तिथे मिळाल्या 4 धावा. 4 धाव्यानं 23 रन्स, लॉस ऑफ द 5 विकेट. 23 वरती 5 विकेट. शेवटचे या ओव्हर मधील आणखीन 5 बॉल. चला सावरकर टीम जास्त वेळ तुम्ही घेताय, विनंती केली जाते की थोडे फास्ट केलं कारण पहिली रात्र या स्पर्धेची. मगाशी देखील आम्ही हाच उल्लेख केला की रात्रीचं क्रिकेट रात्रीच पूर्ण व्हायला हवं. बॅटच्या मधोमध धावांची प्रचंड गरज आणि सध्या बॅटिंग करत असताना बंटी मात्रेच्या बॅट मधून आलाय तुफानी सिक्सर. पाच विकेट. असं वाटलं की अर्धा संघ बाद झाल्यानंतर दबाव वाढवतील, पण तू बंटी असा खेळाडू आहे जो नेहमीच साईनाथ करंजा संघासाठी तारणार राहिलाय. मुख्य खेळाडूंच्या लिस्ट मध्ये त्या खेळाडूचं नाव असतं आणि सध्या धोक्याची घंटी वाजवली बंटीनं प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात. धाव फलकावरती 29, लॉस ऑफ द 5 विकेट्स. 29 ला 5. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, फटका हा देखील चांगला निघालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ. या 2 धावेनं संघ पोहोचेल 31. 31 धावा धाव फलकावर. म्हणूया की मोन्यानं केलेल्या कामगिरीवरती अक्षरशः पाणीच टाकलं, कारण 3 बॉल मध्ये विकीनं 12 रन्स खर्च केलेत. जो मुख्य गोलंदाज आहे त्याच्या विरोधात सध्या हल्ले बोल आक्रमण केले जाताना पाहायला मिळालेत. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मागे चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळेल, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा सध्या प्रयत्न करतात बंटी, पण तू स्ट्राईकचे खेळाडू इंटरेस्टिंग नव्हते का या दुसऱ्या धाव्यासाठी. रन्स मिळेल फक्त एकच धाव. 32 रन्स, 32 धावा.
2.4 बॉलचा खेळ संपला आणि उर्वरित पहिल्या पूर्वार्धामध्ये 8 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. शेवटचे 8 चेंडू. शेवटच्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या लेफ्टी आणि रायटी खेळाडू आहेत, त्यामुळे वारंवार फिल्डिंग पोझिशन चेंज करावी लागते. शेवटच्या मॅच मध्ये निलेश 11 जावले संघ दाखल झाले आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो जावले टीमच्या विरोधात फाईट करेल. पुढचा बॉल पडल्यानंतर अंपायरचा इशारा आलाय, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव आणि ती सध्या गरजेची देखील आहे करंजा टीमला. करंजा टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे असणारी गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र मानलं जातं. त्यांच्याकडे गोलंदाजी देखील स्ट्रॉंग आहे. का 45-50 धावा या चॅलेंज ठरतील सावरकर टीमला आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या करंजा संघ करतोय. लोअर फुलटॉस बॉल मागे चाललाय, डायरेक्ट हिट काढण्याचा प्रयत्न, पण तो बॅकअप साठी कोणी नव्हता त्यामुळे हा निर्णय घेतला. लेग बाईटचा इशारा आला अंपायरचा. एक अतिरिक्त रन्स, एक धाव इथे ऍड केली जाईल आणि एका धावेनं स्कोर बोर्ड पुढे चाललाय. 34 रन्स, 34 धावा. लास्ट बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर. विकीचं हे षटक. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 10 रन्स आल्या, पण तो त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगली वापसी केली म्हणूया. कारण पुढच्या 4 बॉल मध्ये बाउंड्री स्ट्रोक मारू दिला नाहीये. शेवटचा बॉल, का शेवटच्या बॉल वरती चान्स घेतील. बंटी तयार आहे. समोर विकीचा पुढचा बॉल, फुल टॉस बॉल, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप विकेटला आणि पाहता पाहता 18 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. साईनाथ करंजा टीम 5 बाद 35 धावा. खेळाडूंना पुन्हा एकदा आपण अलर्ट करूया. सावरकर टीम फिल्डिंग लावून घ्या. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हरचा खेळ राहिलाय आणि धाव फलकावरती 35 धावा. जी आपण चर्चा केली की 45-50 बनल्या तर चॅलेंज ठरतील सावरकर समोर, पण हे षटक आता चांगलं हाताळावं लागणार आहे सावरकर टीमला. 35 वरती 5 विकेट पडल्यात. शेवटचं षटक आहे आणि ते हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती चेतन घरत येत आहेत अंतिम ओव्हर मध्ये. $35 रन्स, लॉस ऑफ द 5 विकेट. 35 ला 5 विकेट पडल्यात आणि शेवटचं षटक आहे जे टाकण्यासाठी चेतन घरत दाखल झालाय. अंतिम ओव्हर चेतन घरत शेवटच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळत आहेत. आणखीन एक डावकुऱ्या त्याचा गोलंदाज. चांगली गोलंदाजी राहिले 3 ओव्हर मध्ये, पण हे शेवटचं षटक का सावरकर आपल्या नावावरती करेल का. पहिला बॉल, पहिलाच बॉल, आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला तडाखा. बॉल सीमा पार, षटकार. भांडण आणि घरी रोजच भांडण आणि घरी आला डोक्यावर. आणि 6 धावेनं आता टेन्शन चांगलंच वाढवलंय. ते अर्थातच मोरिया 11 सावरकर संघासमोर 6 धावेनं धाव फलक पुढे जाईल. 41 रन्स, 41 धावा. जितक्या धावा आवश्यक होत्या त्या धावा आता सध्या बनवण्यामध्ये यशस्वी राहिलाय. विकेट पडत गेल्या, पण बंटी थांबून राहिला आणि या मॅच मध्ये बंटीनं किती आक्रमकता दाखवली. अगदी लाजवाब बॅटिंग, तोडफोड क्रिकेट, मैदानाच्या आतमध्ये पॉझिटिव्ह क्रिकेट, सकारात्मकता आणि नवी ऊर्जा निर्माण करणारी फलंदाजी. या षटकारानं स्कोर पोहोचला 41च्या घरात. येणारे आणखीन शेवटचे 5 बॉल. इथे फटका फसलाय, कॅचची संधी, क्षेत्ररक्षकापासून पुढे बॉल. रन्स मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 42 धावा धाव फलकावरती. चांगली बॉलिंग सावरकर संघ देखील करताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं मागील काही ओव्हर मध्ये जे षटकार आले, मोन्यानं 4 विकेट्स घेतल्या होत्या.
आणि बॅटिंगचं जे सलामीला आलेले खेळाडू अपयशी राहिले, त्याच्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये देखील थोडस दमखम पाहायला मिळालं नव्हतं. तिथे बंटी ज्या पद्धतीने खेळतात आणि आता राहिलेले काही बॉल शिल्लक आहेत, पाठीराखे देखील म्हणत असतील ते काही राहिलेले बॉल बंटीच्याच वाट्याला याव्यात, कारण बंटी खेळला तर 50च्या पुढे धावा हे जरूर पाहायला मिळतील. सध्या 42 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती चेतनचा पुढचा बॉल खोलात टाकलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला बॉल निघालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मिळेल फक्त एक सिंगल आणि एका धावेनं 43 या धावसंख्येवरती धावफलक पोहोचेल. 43 रन्स, 43 धावा. मोरिया 11 सावरकर आणि त्यांच्या विरोधात साईनाथ करंजा अशी मॅच आपण पाहतोय. 3 दिवस ही स्पर्धा, मग अशी उल्लेख केला की बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण 10चा पोल पाहतो, 12 संघ एका रात्रीमध्ये खेळवले जात आहेत, पण तू करल सरपंच चषकाची ही अप्रतिम स्पर्धा म्हणूया, कारण इथे फक्त प्रत्येक रात्रीमध्ये 8 संघ खेळवले जातील. फक्त 24 संघ या प्रतियोगितेमध्ये खेळतायत आणि पहिली रात्र कोणाच्या नावावरती होईल पंचांचा इशारा आपण पाहूया. लेग बायचा इशारा देत असताना अंपायर्स रन्स मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक सिंगल आणि या एका धावेनं सध्या धावफलक 44 रन्स, 44 धावा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. 44 ला 5. गोलंदाजी ट्रॅक वरती चेतनचं आपण कौतुक करूया, चांगली बॉलिंग, चांगली वापसी. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, कॅच ड्रॉप, कॅच सोडली आणि आता बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खराब फिल्डिंग, धावा मिळतील 4. शेवटचा बॉल असेल, खराब फिल्डिंग, कॅच पकडला असता तर विकेट आली असती, 4 रन्स देखील वाचले असत्या, पण तो सोडलेला कॅच महागडा ठरलाय. शेवटचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला, लॉंगॉनचा खेळाडू बालू त्या ठिकाणी. आणखीन एक खराब फिल्डिंग, 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना खेळाडू होतील धावबाद. 2 रन्स इथे मिळतात आणि 2 धावेनं टीमच्या 50 धावा साईनाथ करंजा संघानं कंप्लीट केल्यात. 4 ओव्हर 50 धावा आणि या सावरकर संघाला मॅच जिंकण्यासाठी येणाऱ्या 24 बॉल मध्ये 51 धावेची आवश्यकता. कोण जिंकेल ही मॅच, कोण खेळेल जावले संघाच्या विरोधात, हे ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील पुन्हा एकदा नितेश भोईर सर, मॅन फ्रॉम करावे. धन्यवाद. चला फिल्डिंग सजवून घ्या. फिल्डिंग टीम करंजा. चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकर पाठवा. पहिल्या सत्रामध्ये उरणचे सुप्रसिद्ध समालोचक, प्रतिभावंत समालोचक, अगदी ज्यांचा आपण नाम उल्लेख करतोय, संयम घरत, अगदी कमी वेळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मात्र
सर्व रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आवाज जो मात्र नक्कीच नेहमीच मागणीच राहिलाय असं मराठीचा गोड आणि समृद्ध आवाज आपण नुकताच ऐकला. त्यांचा आपण करूया आभार व्यक्त. आज ते पूर्णविराम घेतील. आज आपण एका अशा टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेचे साक्षीदार आहोत जिथे प्रत्येक गोष्ट दर्जा आणि भव्यतेचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल स्पोर्ट्स करल 5200 ब्लॅक अँड व्हाईट आणि त्याचबरोबर जय बजरंग ग्रुप यांच्या माध्यमातून मान्य सूरजदादा गणेश तांडेल यांचं नेतृत्व आणि थेट सरपंच अनिताताई अरविंद तांडेल यांच्या नावानं माजी सरपंच अरविंदजी तांडेल साहेब यांच्या कल्पक कुशल नेतृत्वाखाली करल गावाच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरात ज्या स्पर्धेची नोंद घ्यावी अशी स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये आज आपण पहिल्या रात्रीमध्ये अनुभवतोय. आणि पहिल्या रात्रीमधील काही उर्वरित 2 सामन्यांचा खेळ शिल्लक असताना जरूर आपण या गोष्टीची चर्चा करू. आज आवर्जून ही A1 जोडी आतापर्यंत मात्र नक्कीच या व्यासपीठावर मस्त या स्पर्धेला मात्र एन्जॉय करत असताना प्रत्येक एका गोष्टीचं मायक्रो मॅनेजमेंट आज आम्हाला पाहायला मिळालं. आपल्या प्रभागातील आपल्या समाजातील अनेक युवकांना एकत्र आणण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन इस्पेशली क्रीडा क्षेत्राला ज्यांनी चांगलं प्राधान्य दिलंय. समाजामध्ये एकात्मता कशी टिकून राहील यासाठी नेहमीच प्रयत्नशील जे आम्हाला पाहायला मिळतात. समाजातील प्रत्येक घटकांसोबत मिळून मिसळून राहणारे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे सन्माननीय अरविंदजी तांडेल साहेब आज या स्पर्धेला मात्र अंतिमच्या टप्प्यामध्ये पहिल्या रात्रीमध्ये एन्जॉय करत असताना त्यांचे आपण करूया शुभ स्वागत. मॅचकडे वळण घेत असताना पहिल्या इनिंगचा खेळ झाला. पहिल्या इनिंग मध्ये एकूण धावसंख्या उभारली गेली ती 50 आणि 51 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. पहिला बॉलिंग ट्रॅकवर ज्याच्याकडे चांगलं या मॅचचं या आजच्या दिवसाचं मात्र नक्कीच चांगला फॉर्म रिदम ज्याचा आपण पहिल्या मॅच मध्ये स्पेल ज्यानं हाताळला 2 षटकं 3 विकेट्स फक्त 6 धावा असा करण मात्र हाही बॉल पुन्हा एकदा फिरवलाय. आउट स्विंगिंग बॉलिंग जिथे आपण पाहताय की चांगलं स्विंग करते बॉलला. टर्न केलं पुढ्यात टाकलेला हा बॉल परंतु फलंदाजाचा फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. बालू तसं पाहायला गेलं तर एक प्रतिभावंत खेळाडू आहे परंतु मैदानामध्ये त्याला थांबवलंय. इथे यावेळेला वेट वॉच लेट खेळलेत. लेट पण थेट पहिला गेट्स ऑफ द मार्क चौकार. गोलंदाजीच्या गतीचा वापर केला. बॉलला येऊ दिलं त्यानंतर मात्र चांगला कनेक्ट केला. इथे मात्र बॅटचा फेस लवकर बंद झालाय. बॉलला टर्न सुद्धा दिला गतिमान सुद्धा केला होता. खर तर ज्या गतीनं हा चेंडू रिलीज केला होता फलंदाज फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते असंच काहीसा भास आपल्याला झालाय. स्क्रीनवर आपण पाहता 4 चेंडू फक्त 4 धावा आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक फ्रंट लाईन गोलंदाज करण म्हात्रे यानं ही गोलंदाजी मात्र त्याच्या बोटांवरची जादू आणि जादूगरी पेशकश करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि फेकणं नाहीये. गोलंदाजी करणं म्हणजे तुमचं तंत्र कौशल्य आणि फलंदाजाचा स्टान्स त्याचं शॉट सिलेक्शन त्याचे प्लस पॉइंट मायनस पॉइंट स्ट्रेंथ अँड विकनेसेस हे ओळखून तुम्हाला करावे लागते ती गोलंदाजी. आज आपण पाहताय गोलंदाज करण म्हात्रे मागचे 5 चेंडू या पहिल्या स्पेल मध्ये ते आलेत फक्त 5 धावा त्यानं खर्च केल्या. निर्णायक गोलंदाजी शेवटच्या बॉलवर आक्रमण. आता इथे ताकद आहे या फटक्यात आणि मारलाय षटकार दणक्यात फुल पॉवरफुल पहिला षटकार. स्क्रीनवर आपल्याला या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि त्यांच्या समवेत
पोलीस दलामध्ये कार्यक्षम अधिकारी आम्हाला पाहायला मिळते, त्यांचे आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. आज नक्कीच या गोष्टीची चर्चा होईल की वेळेचं खरं तर आपण जी सेवा सुरुवात केली तेव्हा थोडी उशिरानं सुरुवात केली, त्यानंतर मात्र सामने नॉनस्टॉप आपल्याला पाहायला मिळाले, कुठेही खंड न पडता सर्वच जे संघ त्यांचा आपल्याला समावेश पाहायला मिळाला, त्या सर्वच संघांचा पुन्हा एकदा मनापासून आभार. आता मॅच मध्ये एक्झॅक्टली जे इक्वेशन आहे, वाट बघायची वेळ संपली, आता वाट लावायची वेळ आली आहे. फटक्यावरून मगाशी दर्शित झालं, जबरदस्त. पाहूया आपण कोण कुणाची वाट लावतोय. षटक क्रमांक 2 मध्ये आता क्षेत्ररक्षण फैलावलंय, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन बंधन होतं, फक्त 2 सीमारक्षक पाहायला मिळाले. आता क्षेत्ररक्षण फैलावलेला आपल्याला पाहायला मिळेल. 3 ऑन दी ऑन साइड, 2 ऑन दी ऑफ साइड. वन डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक काऊ कॉर्नर आणि एक फिल्डर आपल्याला मिड विकेट मध्ये पाहायला मिळेल. तर ऑफ साइडला इन फ्रंट ऑफ पॅव्हलियन बॉक्स डीप कव्हर्सला फिल्डर आहे. तर पण विकेट किपर खरं तर विकेट पासून भरपूर दूर आहेत, पण दीपक बोराडे सरांचा इशारा आला, इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अंतर्वर्तुळामध्ये आपण पाहिलं तर अगदी विकेटच्या मागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज निक्स बॉल. वाईट धावसंख्या पोहोचली ती 12 या आकड्यावर. यावेळेला पुन्हा एकदा लाईन मिस करतील, पुन्हा एकदा आम्हाला अपडेट करतील. हा ही व्हाईट बॉल आहे. अवांतर धावसंख्येमध्ये भर होईल. अवांतर धावसंख्येमध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला टाकावे लागतील, एक्स्ट्रा चेंडू तुम्हाला फेकावे लागतील आणि ऍडिशनल धावा ज्या तुम्ही देताय, धावा एकंदरीतच तुम्हाला डिफेन्स करायच्या. अशा परिस्थितीमध्ये या व्हाईट बॉल न दिलेल्या धावा मात्र डोकीदुखी ठरणार आहे. आणि याच धावा सोपं करून देतील इक्वेशन. बॉल गेला सीमारेषा पलीकडे. स्टॅन अँड डिलिव्हर, स्टॅन अँड डिस्पॅच. बल नव्हतं त्या फटक्यात, खर तर तरी सुद्धा झाली कमाल. टायमिंगच्या जोरावर ठोकलाय बॅटर बाळू घरत, नितेश घरतनं हा षटकार. ज्या षटकारानं या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय आणि थोडस इक्वेशन, चेंडू आणि धावांचं जे अंतर आहे ते बरंच कापलं गेलंय. धावसंख्या झाली ती 19, काढायचे 51 आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असताना बॅटिंग करणारी टीम आपण जरूर चर्चा करतोय. एका बाजूला मोरिया 11 टीम सावरकर आणि त्यांच्या विरोधात साईनाथ करंजा. करंजा टीमनं पहिल्या इनिंग मध्ये 50 धावा उभारल्या, 51चं टार्गेट सेट केलंय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात फार छान झाली, परंतु शेवटच्या बॉलवर आलेला तो षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. याही वेळेला इट्स वेल डिलिव्हर बाय द बॉलर, वेल जज बाय द बॅटर, वेल पिक, वेल लॉफ्टेड, well to the hell over the deep cow corner region and another hit. अजून एक षटकार. किती ती ताकद, किती ती शक्ती, शक्ती युक्ती आणि आत्मविश्वास यांचा मिलाप. याही वेळेला इथे इनसाइड आउट खेळलेत, बॉल पाठपुरा गेलाय, आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे, परंतु फिल्डरचं आपण कौतुक करूया. स्वर्ण मृगाच्या चपलाईनं धावले, पाठपुरे धावत असताना बॉलला अडवलाय. संपूर्ण समर्पण, क्रिकेटची डेडिकेशन, क्रिकेटचं जिद्द, साहस, चिकाटी आणि रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात क्रिकेटचं वेड आपल्याला पाहायला मिळालं. आणि स्क्रीनवर जर का आम्ही पाहिलं तर नक्कीच आम्हाला दर्शित होतंय की हा चौकार असणार आहे. पंचांनीही लगेचच इशारा केला की हा चौकार आहे. 4 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 30 या आकड्यावर अजूनही 21 काढायचे आहेत. परंतु खेळाडूचं आपण कौतुक करूया. रात्रीचे क्रिकेट अशा परिस्थितीमध्ये खर तर
बॉडी वॉर्म अप ठेवून मैदानामध्ये जिकरीनं प्रयत्न सुद्धा केला. संपूर्ण समर्पण, 100% एफर्ट्स आणि डेडिकेशन पाहायला मिळाले. अंतिमच्या टप्प्यामध्ये थोडस अपयश आलं. यावेळेला बॉल तितका मात्र टाइम जमला नाहीये, प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये, एज लागलाय. अंतर्वर्तुळामध्ये भोवऱ्यासारखा फिरेल बॉल. मिळेल 1 धाव. रणसंख्या 31 या आकड्यावर. अजूनही 20 काढायचे. षटकामधील या षटकामधील चेंडू शिल्लक असतील ते 2, म्हणजे उर्वरित 12 आणि 2 14 चेंडू आणि 20 धावा. तसं पाहिलं गेलं तर मॅथमॅटिकली हे इक्वेशन सोपं आहे, परंतु सायकोलॉजिकली जर का गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं एखाद विकेट जर का घेतली ना तर दबाव निर्माण होईल. आणि क्रिकेट हा खेळ दबावाला झुगारूनच खेळावा लागतो. एका एका धावेचं महत्व आहे, एका एका चेंडूचं महत्व आहे. विकेटच्या शोधात असतील गोलंदाज कृष्णा. यावेळेला सरळ फ्लॅट मारलाय. दॅट्स अप इन द एअर अँड क्लिअर द डिस्टन्स अँड दिस इज मॅक्सिमम षटकार. It was glamorous stroke. जबरदस्त फटका. क्लासिकल स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य, ब्युटी, ग्लोरी, ग्लॅमर वाढवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्च्युली त्या फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती, परंतु टायमिंग अगदी सहज लिलया तो बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंग ऑफच्या मधून अगदी छेदून भेदून सीमारेषा पलीकडे गेला. त्या फटक्यासाठी अगदी टाळ्यांचं गजर, सिट्ट्यांचा आवाज सुद्धा आला. आणि गोलंदाज फक्त पाहत राहिले. फिल्डरकडे सुद्धा कोणतीही संधी नव्हती. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि सोपं झाले समीकरण 14 धावा. 14-20 हे इक्वेशन होतं. लोअर फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला, जिथे फलंदाजानं त्याचा क्लास दाखवला. एक्सटेंशन ऑफ आर्म्स इन द मिडल ओव्हर द डिफेन्स ऍट एक्स्ट्रा कव्हर रिजन. अगदी आपण पाहिलं तो षटकार आला. आता काय एक्झॅक्टली घडतंय मैदानामध्ये तर चेंडूची चाचपणी करतायत. जिंकायचं तर दोन्ही टीम्स नाही. इकडेही पिवळा रंग आहे आणि तिकडे सुद्धा पिवळाच रंग आहे. एका बाजूला साईनाथ करंजा आणि एका बाजूला टीम सावरकर. ओ हा बॉल पुन्हा एकदा फ्लाईट दिलीये, बीट केलं. फलंदाज जागेवरच थांबले. नितेश. डॉट बॉल येईल आता जिंकण्यासाठी. अजूनही 2 षटकं आणि 14 धावांची गरज. येस डीजे. नवीन गोलंदाज, एक्सपिरियन्स कॅम्पिनियन. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर विविध स्पर्धांमध्ये अशा प्रकारचे इक्वेशनला त्यानं बऱ्याच वेळा फेस केलंय. हो सरप्राईज केलं बॉल आणि बॅटरला सरप्राइजिंग डिलिव्हरी. पहा कसा बॉल टेक ऑफ झालाय. ओहो परफ्यूम डिलिव्हरी. इट्स अ परफेक्टली डिलिव्हर्ड बाय द यज्ञेश अँड इट्स सरप्राईज आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज जागेवरच थांबले. वाव सुपर. खेळातील प्रत्येक एक चेंडू एक नवीन तरंग निर्माण करत असतो आणि तो तरंग निर्माण करणारा बॉल. आत्मविश्वास द्विगुणित झालाय गोलंदाज यज्ञेशचा. नो लुक शॉट. बॉल पाठमोरा गेलाय. ओ 4 फिल्डर मधोमध बॉल आदलेल, आपटेल, बॉल जाईल. नशीब बळवंत. प्रयत्न होत झाले आणि त्या प्रयत्नांसोबतच नशीब साथ देते. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल गेलाय लॉंग स्टॉप नॉन स्टॉप चौकार.
रणसंख्या 41. आता काढायचे आहेत 10 चेंडू आणि 10 धावा. उत्कृष्ट स्पर्धेचं उत्कृष्ट मापदंड असतं. प्रेक्षकांची वर्दळ, रसिक प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतायत. 10ला 10 असे इक्वेशन असताना आता 9 चेंडू आणि 9 धावा. या स्पर्धेमध्ये पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये युवकांच्या माध्यमातून उत्तम असं व्यवस्थापन आम्हाला पाहायला मिळालं. आयोजकांचं उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. सर्वच घटकांना मायेनं, आदरानं, प्रेमानं आणि आपुलकीनं जवळ घेणारं व्यासपीठ आज आपण एन्जॉय करतोय. सरपंच चषक एडिशन 2 मध्ये करल गावाला सन्मानाचा मुकुट चढवणारी स्पर्धा. हा बॉल लेग स्टिकला आहे का? तर हो, लेग स्टिकला आहे. बॉल वाईड आहे. नाराज आहेत गोलंदाज. इथे मात्र ही एक धाव मिळणार. आता सोपं झालंय समीकरण. चेंडू आणि धावा रन बॉल इक्वेशन होता. आता एक चेंडू अतिरिक्त असणारे खेळण्यासाठी बॅटिंग टीम कडे. नो गेंदे, 8 रनों की जरूरत. यावेळेला ऑटोमॅटचा वापर केला, बॅकफुट पुश केला बॉल. दिस इज जस्ट अ क्विक सिंगल. क्षेत्ररक्षक चाच पडतील, पुन्हा एकदा बॉलला घेरतील, फेकून देतील. इन बिटवीन वी कॅन सी अनदर क्विक सिंगल ऍडेड इनटू द टोटल स्कोर 44. 51चं टार्गेट होतं. आता हे टार्गेट मात्र इक्वेशन जे शेवटचं आलंय 8 चेंडू आणि 7 धावा. या अगोदरच्या मॅच मध्ये शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकामध्ये डॉट गेले होते, तिथेच मॅच फिरली. आता इथे हा बॉल आलाय, मॅचला ऑलमोस्ट क्लिअर करेल. बॅटर त्याची दहशत, बॅट्समन त्याची हुकूमत. बॅटर नितेश घरत त्याचं डॉमिनान्स, वर्चस्व, दबदबा, दादागिरी आणि ही हुकुमशाही बालू घरत या मॅचला ऑलमोस्ट क्लिअर करतोय. सावरकर आणि सावरकरचा हा रसल अँड्रू रसल. ओ दिस इज सेन्स, दिस इज सेन्सिबल क्रिकेट. काय क्लिनिकल फिनिश केलं या मॅचला. आणि महत्वाच्या क्षणी महत्वाची इनिंग, मॅच विनिंग नॉक ज्यानं खेळलाय बालू घरत आणि नितेश घरत. आणि आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट. ऑलमोस्ट या मॅच मध्ये अफलातून पार्टनरशिप बिल्ड झाली. संयम, आक्रमण, शक्ती, युक्ती, आत्मविश्वास आणि क्रिकेटमध्ये मॅच्युरिटी या सर्व काही गोष्टी या इनिंग मध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या. आमचे गुणलेखक परेश ठाकूर आम्हाला अपडेट करतील की या मॅचचा हिरो so man who contributed with the bat, with the ball, all round performance. 14 चेंडू 38 धावा, इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल असा